चंद खोटे सिक्के जो चले नहीं बाजार में, चल रहे मेरे किरदार में। चंद खोटे सिक्के जो चले नहीं बाजार में, चल रहे मेरे किरदार में। तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे। हा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरती आपण हे जे ट्यूटर आहे ते क्रिएट केलेलं आहे। जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे। येथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलं आहे। कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं तिथे फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून तुम्ही ॲड केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रेशोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून 0.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि 2 बोटाने हा फोटो सेट करून घ्यायचा आहे एकदम परफेक्टमध्ये। हा फोटो सेट झाल्यानंतर खाली तुम्हाला ना ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं, बीट माहुडी दिला आहे तर तुम्हाला इथून ॲड करायचं। हा बीट माहुडी इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल करा, हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करू, ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट माहुडी आहे ना त्यानुसार आपल्या हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट आपली इथे चेंज होते तर इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करू त्यानं स्प्लिट करायचं। त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करू त्यानं स्प्लिट करू। अशा प्रकारे हा जो फोटो असेल सो शेवटच्या बीट मापर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मोड असेल इथून डिलीट करून टाका सर्व फोटोज इथून स्प्लिट केल्यानंतर। त्याच्यानंतर हा जो आपला फोटो आहे ना पहिला त्यावरती क्लिक करायचा, खाली थोडं ते स्क्रोल करा, ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, सॅच्युरेशनवरती क्लिक करू, सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून घ्यायचं आपल्या इथे, ठीक आहे, म्हणजे आपला फोटो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल। त्याच्यानंतर पहिल्यांदा उठायचं आहे, आता तुम्हाला ना सिम्पली PNGतून ॲड करायचं, ठीक आहे। मी तुम्हाला एक PNGतून ॲड करून दाखवेल त्यानुसार तुम्हाला पुढच्या PNGतून ॲड करायचं। टोटल आपण 6 PNG दिलेत। तर पहिलं काय करायचं, आपल्या इथून आपले हे सॉंगचे जो डायलॉग इथून चालू होते तर इथे यायचं आहे, ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। पहिलं PNG इथून ॲड करायचं आहे ते म्हणजे डायलॉगचं, तर इथून हे आपलं पहिलं PNG, तर हे PNG आपल्या इथपर्यंत येते तर ह्याची लेंथ मोठी झाली कमी करायची। त्याच्यानंतर आहे ना ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फेडिंगचा, तो इथून स्लाईड करायचा, ठीक आहे, यामध्ये असेल तो तुम्हाला इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता इथून अशा प्रकारे ना पुढचे ज्या 5 PNG असतील इथून ॲड करून घ्यायच्यात। तर मी काय करतो PNG इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। तर इथून बघू शकले सर्व PNG आपण ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, आपल्याला हा जो आपला आहे ना पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्ये किंवा लाईटचा ऑप्शन आहे यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल लिमिट फ्लॅशचा, तो इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा। त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली कॅमेरामधला सेकचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा। त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला कॅमेरामधला सिम्पली सेकीचा हा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे। जे पण आपण इफेक्ट इथून सांगेल ते तुम्हाला सर्व नावावरती मिळून जातील। सिम्पली कॅमेरामध्ये हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून मिळून जाईल, स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला सिम्पली आपला आहे ना टर्बल झूमचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा, कॅमेराच्या ऑप्शनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला सिम्पली आपल्याला कॅमेरामधलाच सेक डाऊनचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला सिम्पली कॅमेरामधलाच बाउन्स डिस्टोर्ट हा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला सिम्पली कॅमेरामधला व्हर्टिकल ब्लर 2चा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे इफेक्ट दिल्यानंतर आपल्या ट्रान्झॅक्शनला सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे, खाली इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू, इथं मग सिम्पली इंट्रो अँड आउटडोरमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे जे पेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर पुन्हा इथेच थांबून व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे जे पेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे द्यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पॅरेटीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं।
ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे आहे. नंतर ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या इथे जे दुसरा जो फोटो आपण जेथून स्प्लिट केलं तिथून हिडॅक्टवरती क्लिक करून सिम्पली पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये पुन्हा यामध्ये मग इफेक्ट म्हणजे ब्लॅक फ्लॅश टूचा आहे त्यानं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केलं तिथे यायचं आणि हिडॅक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे झूम स्प्लिटचा आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला 3 नंबरचा जेवढा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल की 12 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथे यायचं आहे आणि हिडॅक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट म्हणजे आहे 4 स्टेप अनफोल्डचा इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हाच व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.